सुरू झाले आणि तेव्हापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवभोजन केंद्र चांदूर रेल्वे शनिवारी दुपारी ठाणेदार दीपक वानखडे यांनी संशयावरून येथे धाड टाकली असता दारूच्या बॉटल्स आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। यावरून पोलीस प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे। या अगोदर खोट्या कागदपत्रांवरून या शिवभोजन केंद्राचे कंत्राट रद्द करून नव्याने कंत्राट दिले गेले होते। तो सुरू व्हायच्या आतच ही धक्कादायक बाब पुढे आली आहे। लॉकडाऊनच्या 40 दिवसानंतर शुक्रवारी दारूची दुकाने उघडण्यात आली। शहरातील दारूंच्या दुकानापासून काही अंतरावर शिवभोजन केंद्र आहे। वादाच्या भोवऱ्यात अडकलेले शिवभोजन केंद्र सोमवारपासून पुन्हा सुरू होणार होते, परंतु शुक्रवारी संजय आमले वय वर्ष 40 सोनगाव हा इसम दारूचा मोठा साठा घेऊन या शिवभोजन केंद्रात जात असल्याचे लक्षात आल्याने ठाणेदार वानखडे यांनी त्या शिवभोजन केंद्र इमारतीची झडती घेतली असता त्यात रॉयल स्टॅग कंपनीचे 375 mlचे 4 नग प्रत्येकी किंमत 340 रुपये असे एकूण 1360 रुपयाचा मुद्देमाल आढळून आला। त्यावरून त्यांनी आरोपी संजय आमले विरुद्ध कलम 65E अन्वये गुन्हा नोंदविल्याची माहिती आहे। ही कार्यवाही ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वामध्ये ASI संजय राठोड, पोलीस कॉन्स्टेबल मनोज वानखडे यांनी केलेली आहे। विशेष म्हणजे शिवभोजन केंद्राचा कंत्राट एका महिला नगरसेवक पतीला मिळालेला असून त्यासाठी शहरामध्ये बरेच राजकीय डावपेच झाल्याचे ऐकायला आले होते। विशेष म्हणजे कंत्राट रद्द झाल्यानंतरही हे केंद्र शुक्रवारी सुद्धा सुरूच असल्याचे दिसून आले होते। आता नव्याने दारू प्रकरण पुढे आल्याने या महाविकास आघाडीच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन प्रकल्पाला शहरामध्ये पुन्हा गालबोट लागले आहे। या प्रकरणी आता प्रशासन नव्याने काय कार्यवाही करते याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून आहे। चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले व राजीव शिवनकर यांचा वृत्तांत।